बघा शिवान कुठे आहेस? मी जरा कन्सिस्टंट नसल्यामुळे जरा अजून आपलं चॅनल मॉनिटाईज नाही झालंय. ते तर असं वाटेल की लोकांना मॉनिटाईज झालंय, 1000च्या वर व्हिडिओ आहेत. नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि बघा आता वाजलेत 8 आणि क्लायमेट बघा काय भारी आहे. असं वाटतं पाऊस पडणार आहे. असं वाटतं पाऊस पडणार आहे. तर अशा सुंदर नजाऱ्यासोबत आपली सकाळची सुरुवात झालेली आहे. आपला ब्लॉग इथे लावलेला आहे. अक्षय तृतीयाचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. थोडा 1 हफ्ता लेट आलेला आहे. चल, गुड मॉर्निंग. सुप्रभात. आणि इकडे मस्त आज एकदम भारी नाश्ता आहे आपला. भुर्जी आणि चपाती मस्त केलेली आहे. मिरचीची भुर्जी. आणि इकडे मॅडम आलेले आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात. शुभ प्रभात. आज सगळं लेट झालेलं आहे. चला पहिला तर ब्रेकफास्ट करूया. आणि रविवार कसा जातोय बघूया. तुम्ही पण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. चला आता ब्रेकफास्ट करूया. जीवन काय बोलायचं तुला? त्याला डुस डुस करायचं फक्त. चला ब्रेकफास्ट करणार ना तू? चल बस आता तिथे ब्रेकफास्टला बस पहिला. चल ब्रेकफास्टला बसा. तर मंडळी तर वाजलेत बघा किती, 1:15 झालेत. आणि आम्ही जीवन आणि मी आता शॉपिंग करून आलो बघा. कसली डब्यांची शॉपिंग. एक 6चा, एक 5चा आणि 4 किलोचा आणला आपण डबा. आणि आपल्या आता खूप प्लास्टिकचे खूप वर्ष झाली. म्हटलं बंद करूया जरा. ॲटलिस्ट पिठाला तरी स्टीलचा ठेवूया आपण. प्लास्टिक जरा कमी करूया घरातलं. सावणीला हे 5 किलोचे वाटत नाहीत, 6 किलोचे पण वाटत नाहीत. पीठ वगैरे काढून टाकून ठेवलं तर कळेल. तसे आमचे आहेत वरती स्टीलचे डबे, पण ते आम्ही फराळाला वापरतो. दिवाळीचे. आजची रविवारची शॉपिंग. काय लिहिलंय? जीवनचं नाव लिहिलंय ते दाखवत होतं. कुठे कुठे जीवनचं नाव कुठे आहे? कुठे आहे रे? जीवनचं नाव. फायनली डब्यांवरती नाव आहे. भांड्यांवरती सावणीचं टाकायचं राहिलंय. माझं आहेत काय डब्बा. मंडळी हे बघा आपला लंच. यांची खिचडी त्यांनी केली आहे. मी खिचडी नाही खाणार आहे. चपाती मगाशीच खाल्ली होती, भुर्जी चपाती. म्हटलं आता फक्त भाजी खाऊया काल उरलेली. ही भाजी दुसऱ्या वर्षी अजून चांगली लागते. हा तेव्हा कुठे जाऊन उभा राहिला? अबे ओय! चला यांचं आज जेवण खिचडी आहे. 11 वाजता जेवण आम्ही आता पोटभर केलाय नाश्ता. भुर्जी चपाती. त्याच्यामुळे लाईट दुपारचं. भाजी तसं पण दुपारचं जरा थंड प्यायला आवडतं. आता सध्या तरी ताक आज आणलं नाहीये. राहू दे, दही खाऊ नंतर मग, आता नाही. चला जेवूया. तर मग आज काय डिनर? बोंबील. सुके बोंबील. पावसाळी सोय करून ठेवली आम्ही. बघू शकतो मच्छी. हे बघा सगळी मच्छी आहे इथे. साफ करून ठेवायची. त्याशिवाय अक्षय तृतीयाच्या दिवशी आणलेले तिच्या आई वडिलांनी मालाडवरून. मालाडला मोठा
बाजार असतो ना मच्छी सोमवार मार्केट, बाजार. मोठा मच्छी मार्केट आहे तिथे है ना. हो. सुकी मच्छी ओली हा, मच्छी सगळं. तिथून आणले ना. आणि आता तयारी चालू आहे याची. अरे सावा झाला. तर बघा इकडे रेसिपी चालू झालेली आहे बघा, मस्त आहे बोंबेल आणि बटाटा. ते काय काय टोमॅटो, कांदा, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची एक टाकली बारीक करून आणि कढीपत्ता. अच्छा. हा. आणि थोडं आता काय करायचं, टाकली कढी टाकायची. मसाला टाकूया. इथं फॉग येते, थंडी वाजते कॅमेराला. वाफ येते, वाफ येते. बघा लाल तिखट, हळद आणि काय अजून टाकायचं, गरम मसाला. गरम मसाला पावडर. थोडे आपले चमच्यावर पडलेले आहे. नियम चुकला, नियम चुकलाय. तेल कमी टाकले. हा तेल कमी आहे ना, अजून थोडं पाहिजे तेल. नको नको, कमी तेलातून करायचं. कोकम टाकायचंय आणि थोडस पाणी टाकलं आता. आता वाटण टाकणार नव्हती पण ह्यांना जरा ग्रेव्ही पाहिजे. हा म्हणजे थोडस वाटप टाकूया, म्हणजे भाकरीवर खायला बरं पडतं. आता हे असे सुक्या मसाल्यामध्येच करायचे, छान लागतं. हा सुकी मच्छी सुक्या मसाल्यामध्ये चांगली लागतं. आपलं हे घरगुती, हो याचा पण व्हिडिओ आपण ऍड केलेला आहे आपल्या चॅनलला, नक्की जाऊन बघा. जुना व्हिडिओ आहे पण पूर्ण डिटेल मध्ये. हो जुने आपले खूप व्हिडिओ आहेत तसे, हा रेसिपीचे वगैरे. आणि बाकी पण मी जरा कन्सिस्टंट नसल्यामुळे जरा अजून आपलं चॅनल मॉनिटाईज नाही झालंय. ते तर असं वाटेल की लोकांना मॉनिटाईज झालंय, 1000च्या वर व्हिडिओ आहेत चॅनलला. झाली ग्रेव्ही. ग्रेव्ही आमची झालेली आहे. त्याच्यात काय हे टाकायचं मीठ ना, टाकूया आधी. थोडस मीठ. अच्छा सुक्या मच्छी मीठ टाकतो आणि मीठ कमी टाकतो. मीठ आणि काय कमी टाकायचं. आणि जीवन इथं 12 ग्राम काय केलेलं आहे बघा. हो बघा काय करतोय. अरे देवा. हा बघा शिवार कुठे आहेस. हे बघा अरे चावेल काहीतरी आतमध्ये, झुरळा आतमध्ये. हा चावेल तुला. अच्छा बापरे. हे जर आता हे करायचे का थोडा वेळ. नाही झाले आता, उकळी आली आहे ना. आता आपले बटाटे आणि बोंबील. चांगला मिक्स करून घ्या. आता आता याच्यात काय राहिलं अजून, काय ना थोडं पाणी टाकायचं, बटाटे शिजले पाहिजे ना. हा थोडं पाणी टाकायचं. बोंबील शिजायला तर जास्त वेळ लागतो. शॉर्ट अँड स्वीट रेसिपी, मस्त कोकणातली स्पेशल. आणि चविष्ट अशी. बोंबील बटाटा कधीही खावा. आता पावसाळ्यामध्ये हीच पावसाळ्यामध्ये जास्त ही सुकी ताजी मच्छी मच्छी खातो काय आपण. येत नाही त्यामुळं. ताजी मच्छी खायची पण नसते त्याची मग पावसाळ्यामध्ये. हा सुक्या मच्छीची मुळे सोय करून ठेवलेली आहे हा. आम्ही. चला आता याला जरा हो दे रेडी. हा. दाखवतो. आपण ते भाकरी भाजून घेतो. भाकऱ्या पण भाजायचे. तर मंडळी इकडे ना पुढची क्लिप आहे ना डिलीट झाली, त्याच्यामुळे मी काय पुढे दाखवू शकत नाही आता तुम्हाला. तर पुढे कधी रेसिपी याची केली नाही नक्की सांगेन, मी ॲड करेन त्या व्हिडिओमध्ये. तोवर धन्यवाद, बाय बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.